नमस्कार भावी शिक्षकांनो, आजच्या या विशेष मास्टर क्लास सत्रामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण अध्यापनाचं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर शिकवण्याचं मूळ मानसशास्त्र अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये बरं का, तर या सिद्धांतांचा वापर करून प्रत्यक्ष वर्गात एक उत्तम शिक्षक कसं बनायचं हे आपण आज शिकणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजचा आपला प्रवास कसा असेल? आपण एकूण 6 टप्पे पाहणार आहोत. प्रक्रियेची व्याख्या, वर्गातील स्वरूप, पाठ नियोजन, प्रत्यक्ष अध्यापन, मूल्यमापन आणि शेवटी एक छोटीशी ज्ञान चाचणी. हा अभ्यासक्रम आपल्याला शिक्षणाच्या अगदी मूळ तत्त्वज्ञानापासून ते प्रत्यक्ष वर्गात एक परिपूर्ण पाठ कसा घ्यायचा याच्या अचूक 3 टप्प्यांपर्यंत घेऊन जाणार आहे. विभाग 1. अध्यापन प्रक्रियेची व्याख्या. प्रत्यक्ष शिकवण्याची कौशल्य विकसित करण्यापूर्वी आपल्याला एका अगदी मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. अध्यापन करणं म्हणजे नेमकं काय? आता बिओ स्मिथ यांची ही व्याख्या खूप काही सांगून जाते. त्यांच्या मते अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन. इथं लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी कृतीवर दिलेला भर. म्हणजे काय? तर फक्त वर्गात जाऊन फळ्यावर लिहून देणं म्हणजे शिकवणं नाही. जोपर्यंत विद्यार्थ्याच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, विद्यार्थी खऱ्या अर्थाने शिकत नाही, तोपर्यंत आपलं अध्यापन पूर्णच होत नाहीये. अगदी सोपं. हेच आपण एका व्यावहारिक उदाहरणातून समजून घेऊया. डंकन यांनी अध्यापनाचे 4 स्तंभ सांगितले आहेत. कल्पना करा, सोमवारच्या दिवशी एक शिक्षक आठवड्याचा अभ्यासक्रम ठरवतो, मंगळवारच्या पाठाचं नियोजन करतो, बुधवारी वर्गात जाऊन प्रत्यक्ष शिकवतो आणि शुक्रवारी एक छोटीशी टेस्ट घेऊन मूल्यमापन करतो. हेच ते डंकनचे 4 स्तंभ आहेत जे आपण एका शिक्षकाच्या रोजच्या कृतीत बघत असतो. विभाग 2. अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप. आता हे सगळे सिद्धांत खऱ्याखुऱ्या वर्गात जिथे सतत काहीतरी नवीन घडत असतं तिथे कसे काम करतात ते पाहूया. अध्यापन ही एक द्विकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. याचा अर्थ खूप छान आहे. शिक्षण हा कधीही शिक्षकाचा एकतर्फी संवाद नसतो, म्हणजे फक्त शिक्षकांनी बोलायचं आणि मुलांनी ऐकायचं असं अजिबात नाही. तर तो शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील एक सतत चालणारा दुतर्फा संवाद आहे. दोन्ही बाजू सक्रिय असल्याशिवाय ही प्रक्रिया यशस्वी होऊच शकत नाही. यातला दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अध्यापन ही पूर्णपणे सापेक्ष प्रक्रिया आहे. आता हे कसं? तर विचार करा, 1950च्या दशकात एखाद्या शांत ग्रामीण शाळेत अगदी उत्तम काम करणारी एखादी शिकवण्याची पद्धत आजच्या आधुनिक, वेगवान आणि तंत्रज्ञानाने भरलेल्या शहरी वर्गात पूर्णपणे फेल होईल, नाही का? स्थळ, काळ आणि परिस्थिती बदलली की शिकवण्याची पद्धत बदलावीच लागते. अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे कोणती? तर अध्ययन करायला प्रेरणा देणं आणि कुतूहल निर्माण करणं. आता समजा विज्ञानाचा एखादा प्रयोग शिकवण्यापूर्वी तुम्ही जाणीवपूर्वक एक रहस्यमय बंद पेटी वर्गात आणून ठेवली. मुलांना प्रश्न पडेल, यात काय असेल? हे असं केल्याने विद्यार्थ्यांमध्ये ते महत्त्वाचं कुतूहल आणि शिकल्याची प्रेरणा एका सेकंदात निर्माण होते. आता आपण आपल्या आजच्या सत्राच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. फिलिप जॅक्सन यांची अध्यापनाची 3 टप्प्यांची कार्यपद्धती. कोणताही विषय शिकवण्यासाठी हे 3 टप्पे शिक्षकाचा संपूर्ण प्रवास अत्यंत सोपा आणि प्रभावी बनवतात. विभाग 3. पहिली पायरी, पाठ नियोजन, ज्याला आपण पूर्वावस्था म्हणतो. वर्गात प्रत्यक्ष पाऊल टाकण्यापूर्वी प्रत्येक शिक्षकाला या पूर्वावस्थेवर अगदी पक्क प्रभुत्व मिळवावं लागतं. ही एक प्रकारची पडद्यामागची तयारी आहे. अगदी शांतपणे आणि पद्धतशीरपणे करायचं काम. इथे आपण पाठाची उद्दिष्टे ठरवतो आणि नेमका काय आशय शिकवायचा ते निवडतो. जर हे प्लॅनिंग, हे नियोजन मजबूत असेल ना, तर प्रत्यक्ष पाठाला एक अतिशय उत्तम आणि भक्कम पाया मिळतो. विभाग 4. दुसरी पायरी, प्रत्यक्ष अध्यापन किंवा आंतरक्रियात्मक अवस्था. आता आपण खऱ्या अर्थाने ॲक्शनमध्ये येतो. ही प्रत्यक्ष शिकवण्याची जिवंत आणि अत्यंत डायनॅमिक अवस्था आहे. या अवस्थेत शिक्षकाकडे वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचं जणू काही एक टूलकिटच असतं. कधी शिक्षकप्रधान व्याख्यान द्यायचं, तर कधी विद्यार्थीप्रधान गटचर्चा किंवा प्रकल्प घ्यायची. वर्गातील परिस्थिती आणि मुलांच्या गरजेनुसार कोणतं टूल म्हणजेच कोणती पद्धत वापरायची हे ओळखता येणं हीच तर खऱ्या शिक्षकाची ओळख असते. एडगर डले यांचा अनुभव शंकू तर अक्षरशः डोळे उघडणारा आहे. यांची आकडेवारी स्पष्ट करते की फक्त तोंडी बोलण्यापेक्षा जर आपण वर्गात एखादी प्रत्यक्ष वस्तू दाखवली तर मुले डोळ्यांचा वापर करतात आणि त्यांना तो विषय तब्बल 83% अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. विचार करा, 83%. त्यामुळे दृश्य साधनांचा वापर हा कितीतरी पटीने अधिक प्रभावी ठरतो. विभाग 5. तिसरी पायरी, मूल्यमापन, ज्याला मूल्यमापनात्मक अवस्था म्हणतात. आपला अध्यापनाचा हा सुंदर प्रवास इथे येऊन पूर्ण होतो. इथे आपण खऱ्या अर्थाने मोजतो की आपण शिकवलेल्या गोष्टीचा काय परिणाम झालाय. आणि हो,
मूल्यमापन म्हणजे फक्त मुलांना पेपर देऊन मार्क किंवा ग्रेड देणं अजिबात नाही, तर त्यांच्या वर्तनात, त्यांच्या समजण्यात काही प्रत्यक्ष सकारात्मक बदल झालाय का ते तपासणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांकडून फीडबॅक म्हणजेच प्रतिपुष्टी घेणं, जेणेकरून उद्याचा पाठ आपण यापेक्षाही चांगला कसा करू शकू हे आपल्याला समजतं. विभाग 6 अंतिम ज्ञान चाचणी. आतापर्यंत आपण जे काही सिद्धांत आणि पद्धती पाहिल्या त्या खरोखरच आपल्या लक्षात राहिल्या आहेत का हे पाहण्याची वेळ आली आहे. आपल्या सर्व भावी शिक्षकांसाठी ही एक अतिशय छोटीशी उजळणी. आपला पहिला प्रश्न. आपण सुरुवातीला ज्या विचारवंतांची चर्चा केली त्यानुसार अध्यापन म्हणजे नेमकं काय? एका शिक्षकाने वर्गातील आपल्या मुख्य भूमिकेची व्याख्या कशी करायला हवी? विचार करा. अगदी बरोबर. याचं अचूक उत्तर आहे अध्ययन घडवून आणण्यासाठी केलेली कृती. स्मिथ आणि शेफलर यांच्या तत्त्वज्ञानानुसार शिकवणे म्हणजे केवळ शिक्षकाने काहीतरी सांगणे नाही, तर जाणीवपूर्वक अशी परिस्थिती निर्माण करणे ज्यामुळे विद्यार्थी खऱ्या अर्थाने शिकतो. चला आता दुसऱ्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. फिलिप जॅक्सन यांच्या मते प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रियेच्या एकूण किती अवस्था असतात? बरोबर. उत्तर आहे 3. पहिली पूर्वावस्थेतील नियोजन, दुसरी अंतर्क्रियात्मक अवस्थेतील प्रत्यक्ष अध्यापन आणि तिसरी मूल्यमापनात्मक अवस्थेतील मूल्यमापन. अगदी सोपं आणि सुटसुटीत. तर आजचा हा मास्टर क्लास संपवताना आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. जर अध्यापन ही सतत बदलणारी, दुतर्फा चालणारी प्रक्रिया आहे, तर उद्याच्या अत्यंत प्रगत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी भविष्यातील शिक्षकांना म्हणजेच आपल्याला आजच्या पद्धतीत कोणते मूलभूत बदल घडवून आणावे लागतील यावर नक्की विचार करा. आजच्या या सत्रात अगदी मन लावून सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.